नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटणाचा काळा रस्सा. यासाठी लागणारं साहित्य बघूयात. याच्यामध्ये आहे 1 किलो मटण. ह्या मोठ्या चमच्याने मी याच्यामध्ये 2.5 चमचे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे. याच्यामध्ये 2 कांदे आहेत जे मी हाफ करून घेतले आणि 1 वाटी सुक्या खोबऱ्याची आणि हँडफुल ऑफ स्वच्छ धुवून घेतलेले कोरिएंडर. हा जो मसाला आहे हा मी घरी बनवते मटणासाठी, स्पेशल काळा मसाला. तो जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. पण हे एवढंच सामान आपल्याला लागणार आहे. आता ओपन फ्लेम वरती आपण हे सगळं भाजून घेऊया. त्याला जरा एक चार्ट फील, लुक आणि स्मेल आला पाहिजे. त्यासाठी ओपन फ्लेम वरती आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट घालून घेतली, ती पण मी मिक्स करून घेणार. गॅस ऑन केलेला आहे मी आणि आपण हे सगळं भाजायला ठेवूया त्याच्यावरती. आणि या 4 हिरव्या मिरच्या तुम्हाला नको असतील तर तुम्ही घालू नका, पण हिरव्या मिरच्यांनी एक चव आणि स्वाद येतो. हे असं पूर्ण ह्याचा रंग बदलेस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मीनवाईल आपण मटण आहे ते मॅरिनेट करून घेऊयात. म्हणजे त्याला वरचेवर असं काही खूप करण्याची गरज नाहीये, कारण की आपल्याला सगळं कुकरमध्येच घालायचं आहे. प्रॉपर याला काळं होऊन द्यायचं, तरच आपल्याला जे टेक्स्चर, कलर अपेक्षित आहे तो येतो आणि तरच ते काळं मटण जे तुम्ही कोल्हापुरात खाल्लेलं आहे. बाय द वे, ही रेसिपी मी माझ्या बहिणीच्या सासूबाईंकडून शिकले. तर त्यांनी शिकवली. त्या स्वतः कोल्हापूरच्या आहेत आणि त्या सुंदर मटण बनवतात. सो त्यांची रेसिपी मी घेऊन आली आज. आय होप तुम्हाला आवडेल. आता आपण याचे तुकडे करून घेऊया. गरम आहे तेव्हाच वाटण करून घेऊया. जितके रफली चॉप तुम्हाला छोटे तुकडे करता येतील तितके करा. फक्त काळजी घ्या, कारण गरम असतं, जाम भाजतं आणि ते त्यातनं, कारण की तेल बाहेर येत असतं, त्यामुळे हँडल विथ केअर. ओके, आता हे जे सगळं आहे ते आपण वाटून घेऊयात. खालती आधी खोबरं जाऊ दे, कारण खोबरं थोडंसं हार्ड असतं वाटायला, म्हणून खालती खोबरं घाला आणि वरती हँडफुल कोथिंबीर घाला. कोथिंबीर घालायची नसेल तरी चालतं, पण मला असं वाटतं कोथिंबीरीने चांगली चव येते, म्हणून मी कोथिंबीर घालते. तुम्ही हे स्किप पण करू शकता.
आता गॅस ऑन करून त्याच्यामध्ये मी एक मीडियम साईज डाव भरून साजूक तूप घातलेलं आहे आणि आपण आता पुढच्या कृतीकडे वळूयात. तूप गरम झाल्यावरती हा जो मसाला आपण बनवलेला आहे म्हणजे सुका मसाला तो आपण घालून घेऊयात मटणामध्ये. हा मसाला सगळे जे आपले खडे मसाले असतात ते 10-10 ग्रॅम घ्यायचे आणि त्याच्यामध्ये खोबरं 50 ग्रॅम बारीक किसलेलं, 5 ग्रॅम खसखस, 5 ग्रॅम पांढरे तीळ आणि 8 ग्रॅम दगडफूल आणि बाकी सगळा खडा मसाला. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आणि सगळं छान परतवून घ्यायचं विदाउट तेल, विदाउट तूप. परतवून घेतल्यावरती थंड होऊन द्यायचं नाही, इमिडिएटली वाटून घ्यायचं आणि हा मटणाचा मसाला तयार होतो. सॉरी, याच्यामध्ये मी डाळ पण घातलेलं आहे. डाळ 20 ग्रॅम आहे. सो एव्हरीथिंग 10-10 ग्रॅम, खडे मसाले, दगडफूल फक्त 8 ग्रॅम कारण ते थोडं ओव्हरपॉवर करू शकतं, एक छोटा टीस्पून मोहरी आणि 50 ग्रॅम सुकलेलं खोबरं किसलेलं. सगळं मी छान भाजून घेतलं होतं आणि आता ते मी ह्याच्यामध्ये तुपामध्ये तळायला घातलेलं आहे. त्याला बुडबुड यायला लागले की आपण त्याच्यामध्ये हे घालूयात, हा जो वाटण केलेला आहे कांदा खोबरं, मिरची आणि कोथिंबीर असं सगळं घालून मी वाटून घेतलेलं आहे. भरपूर मी ऑलरेडी मटणाला आलं लसणाची गोळी लावून घेतलेलीच होती, त्याच्यामुळे आय डोंट थिंक सो आपल्याला आलं लसूण लागेल. माझ्यासाठी हे परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त आलं लसूण आवडत असेल तर तुम्ही थोडंसं अगदी अर्धा चमचा एक्स्ट्रा अजून घालू शकता. आता ह्याच्यामध्ये मला आता छान बबल्स यायला लागले. आता ह्याच्यामध्ये मी रंगाचं तिखट आहे, काश्मीरी लाल चिली आहे, ते मी 2 टीस्पून घातले, ही पूर्ण भरून. तेही आपण आता परतवून घेऊया. असा रंग येतो. ज्या वेळेला सुक्या मसाल्यामध्ये आपण पाणी घालतो त्यावेळेला तो मसाला आतून छान शिजला जातो आणि मसाल्यांमध्ये सुद्धा, सुक्या मसाल्यांमध्ये थोडं तेल असतं, तेलाचं प्रमाण असतं, तेही सुटतं आणि छान तरी वरती जी येते ती यायला मदत होते. आता हे आपण ह्याच्यामध्ये हा काळं वाटण घालूया. आणि मसाल्याबरोबर छान परतवून घेऊयात मोठ्या गॅसवरती, पण हलवत राहायचं. हे झटपट होतं. कोणी जर तुमच्या घरी आलं, मटण आणून दिलं आणि हा जर मसाला तुमचा तयार असेल, मग काळं वाटण नाही हा, साधा तो जो मी सुका मसाला आधी दाखवला होता मटणात घालतो तो, तर तुमचं मटण व्हायला खूप कमी वेळ लागतो. आता ही माझी तुपाची बरणी संपलेली होती, त्यात मी पाणी घालून ते गरम पाणी मी मटण घातल्यावरती ओतणार आहे त्याच्यावरती, कारण की मटणावरती कधीही थंड पाणी घालू नये. थंड पाणी घातलं तर मटण कडक होतं, दाढेसतं आणि रबरी होतं. शिजायला खूप वेळ लागतो आणि शिजलं तरी पण छान शिजत नाही, स्ट्रँड्स राहतात त्याला. असं फॉलिंग ऑफ द बोन हा एक फील आणि मजा येत नाही.
आता हा मसाला असा छान शिजलाय. आता ह्याच्यामध्ये आपण मटण ऍड करूयात. सावकाश. आता मी मटण घातलंय त्याच्यामध्ये. मटण आपण ज्या वेळेला मॅरिनेट केलं आलं लसणामध्ये, त्याच वेळेला आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, सो ते विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीठ आहे का नाही हे मटण शिजलं, जरा कुकरची शिट्टी पडली की तुम्ही करू शकता चेक. आता आपण बघूया झालंय का. नाईस. नाव द मोमेंट ऑफ द ट्रूथ. पाव, कुचुंबर सॅलड, मटण काळ्या रश्शाचं आणि इंद्रायणी छान मऊ भात साजूक तूप घातलेला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर तुम्ही पण बनवा, तुम्ही खा, तुमच्या घरच्यांनाही खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.